गुढीपाडवा आणि चैत्र नववर्षाच्या निमित्तानं बीबी इथं दरवर्षीप्रमाणे यंदाही कुस्त्यांची भव्य दंगल उत्साहात पार पडली। राज्याच्या कानाकोपऱ्यासह दिल्लीपर्यंतच्या मल्लांनी सहभाग घेत आपल्या कौशल्याची दमदार झलक सादर केली। मानाच्या अंतिम कुस्तीमध्ये दिल्लीचे उदय कुमार आणि अंबड रोहिलगड येथील युवराज जाधव यांच्यात रंगलेली चुरशीची झुंज प्रेक्षकांसाठी रोमांचक ठरली। दीर्घकाळ चाललेल्या या सामन्यात पंचांनी बरोबरीचा निर्णय देत दोन्ही मल्लांना 11,000 रुपयांचं बक्षीस समान वाटप केलं। गावची परंपरा जपत आयोजित या स्पर्धेमुळे युवकांना व्यसनमुक्तीचा सकारात्मक संदेश देण्यात आला। या कार्यक्रमाला ग्रामस्थ, मान्यवर आणि पोलीस प्रशासनाची मोठी उपस्थिती लाभली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी ब्रह्मानंद वाकोडे यांनी। मराठी 24/7 मध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहत बीबी येथील कुस्त्यांची दंगल जवळपास 1 तासापासून या ठिकाणी कुस्त्यांची दंगल होताना आपण बघत आहात। जवळपास जालना, बुलढाणा, मेहकर, वाशिम कुस्तीपटू आलेले आहेत आणि आपण पाहत आहात जवळपासच्या सर्व जिल्ह्यांमधून जालना असेल, बुलढाणा असेल, संभाजीनगर या जिल्ह्यामधून आलेले आहेत। लोणार तालुक्यातील चिंचोली सांगळे येथील विठ्ठल लोभाजी कुटे यांच्या किराणा दुकानाला शनिवारी आग लागून सर्व साहित्य, धान्य साठा आणि रोख रक्कम जळून खाक झाले। या घटनेमुळे कुटुंबावर मोठं आर्थिक संकट कोसळले। परिसरातील नागरिक, स्थानिक नेते आणि राजकीय प्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेत नुकसानग्रस्त कुटुंबाला आधार दिलाय। शिवसेना संघटक संतोष आघाव आणि भाजप प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ यांनी प्रत्येकी 11,000 रुपयांची आर्थिक मदत केली, तर माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांनी 31,000 रुपयांची मदत जाहीर केली। शिवसेना जिल्हा प्रमुख बळीभाऊ मापारी यांनी देखील कुटुंबाला धीर दिला आणि स्थानिक मदतीची हमी दिली। न्यूज मराठीच्या बातमीनं इतर नागरिकांनीही धान्य, आवश्यक वस्तू आणि आर्थिक सहाय्य पुरवून कुटुंबाला उभारी दिली। या मदतीच्या जोरावर कुटुंबाचा व्यवसाय पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। लोणार तालुक्यात शुक्रवारी अचानक मुसळधार पावसासह गारपीट झाली होती। वझर, आघाव, येवती, कासारी आणि भुमराळा या शिवारातील शेतकऱ्यांचं कांदा, गहू, ज्वारी तसंच फळपीक आणि फळभाज्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। प्राथमिक अंदाजानुसार लाखो रुपयांचं आर्थिक नुकसान झाल्याचं सांगितलं जातंय। या संकटामुळे शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी भाजप प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ घटनास्थळी पोहोचले। त्यांनी शेतकऱ्यांची पाहणी केली, संवाद साधला आणि प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले। तसंच त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळेल याची हमी दिली। यावेळी चिंचोली सांगळे येथील किराणा दुकानाच्या आगीत नुकसान झालेल्या कुटुंबाला भेट देऊन विनोद वाघ यांनी आर्थिक मदत केली आणि प्रशासनाकडून आवश्यक मदत मिळवण्याचं आश्वासन दिलं। या उपक्रमामुळे शेतकरी आणि कुटुंबाला धीर मिळाला असून स्थानिक एकजूट आणि संवेदनशीलतेचं दर्शन घडलं। संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास अनेक ठिकाणी जी काही अतिवृष्टी झाली, त्याच पद्धतीची अतिवृष्टी लोणार तालुक्यातील वझर, कासारी आणि येवती या परिसरात सुद्धा पावसामुळे अनेक शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं। आज आपण बघत असलेल्या या कांदा पिकाचं या ठिकाणी संपूर्ण प्रकारचं नुकसान झालेलं आपण पाहत आहे। शेतकरी ज्या मेहनतीनं आपल्या पिकाचं संगोपन करतात आणि अशा निसर्गाच्या प्रकोपामुळं या ठिकाणी त्यांचं सगळं होत्याचं नव्हतं होतं। आजच्या या परिस्थितीमुळं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। परंतु तरीसुद्धा शासन स्तरावर आपण याचा पाठपुरावा करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी देता येईल अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी शासन स्तरावर करत आहोत। अनेक अधिकाऱ्यांसोबत बोलणं झालं, त्यांनी पंचनामे करायचंही सांगितलं, बरेच जण पाहून गेले। परंतु तरीसुद्धा येत्या 1-2 दिवसात सन्माननीय या राज्याचे मुख्यमंत्री साहेब असतील, कृषी मंत्री साहेब असतील, यांच्याशी भेटून त्यांच्याशी पत्रव्यवहार करून जी काही मदत आमच्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी करता येईल ते निश्चितपणे या ठिकाणी करू आणि
या संकटातून शेतकऱ्याला कशा पद्धतीनं सावरता येईल त्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि 100% या ठिकाणी आम्ही काही ना काही मदत शेतकऱ्याला मिळेल यासाठी शासनाकडे त्या ठिकाणी आग्रह धरू. 2-3 दिवसापूर्वी झालेल्या पावसानं व गारपिटीनं आमच्या येवती गावातील कांदा पिकाचं हे भरपूर नुकसान झालेलं आहे. आम्ही बियाचा कांदा लावलेला होता व कांदा जवळपास 3.5 एकर म्हणजे 50 ते 50 क्विंटल बी लावलेलं होतं. 50 क्विंटलचा साधारण खर्च लावगडीचा व त्याचा सर्व खर्च जर पकडला तर 2 ते 2.5 लाखाच्या पुढं जातोय. इतक्या पद्धतीनं आम्ही त्या पिकावर खर्च केला आणि उत्पन्न मात्र आम्हाला झिरो आहे. पूर्ण गारपिटीनं पूर्ण नुकसान झालेली आहे. पांडेबाबा 2 दिवसाच्या अगोदर पांडेबाबा आलते, ते आले, त्यांना बोललो आम्ही, साहेब तुम्ही पंचनामा करायला आले का कसं, तर ते एवढं बोलले की बाबा आम्ही मोका तपासणीसाठी आलेलो आहे, आम्हाला वरून काय आदेश आलेले नाही पंचनाम्याचे याचे त्याचे. तहसीलदार साहेब आले, पाहून गेले, तिथून नाही तर परत कोणते प्रतिनिधी हे ते कोणी आलेलं नाही आहे. आमचं शासनाकडे एवढीच विनंती आहे की आमचं नुकसान भरपूर झालेलं आहे. कृषी मंत्री साहेबांना बी आमचं म्हणणं एवढंच आहे की शेतकऱ्याकडे तुम्ही बघा, आमचं नुकसानाकडे बघा, आम्हाला लेकरं बाळ आहेत, आम्हाला त्यांचं शिक्षण घर चालवायचं आहे, ते आम्हाला याच्यातून रुपयाही फायदा नाही आहे. वरून आमचे 2.5 ते 3 लाख रुपये खर्च झालेला आहे. आता एवढे पैसे आमच्याजवळ स्वतःजवळ नाही आहे, आम्ही व्याजानं काढून आणून हे शेत्या केलेले आहे. आता पैसे स्वतःजवळ नाही आहे, लोकांचे पैसे द्यायचे, एक तर रुपया उत्पन्न नाही आहे. मग आता शेवटी आम्ही का फाशी घ्यावं का, अशी वेळ प्रत्येक शेतकऱ्यावर आलेली आहे. येवती गावामध्येच काय वजर आगाव चिंचोली अशा 2-3 गावामध्ये कासारी परत असे 2-4 गावं आहेत की तिथं भरपूर नुकसान झालेलं आहे. तर शासनानं तातडीनं मदत करावी व याचे पंचनामे करून घ्यावे. रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राज्याचं लक्ष लागलंय. या पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडून पुन्हा नियुक्ती होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. सध्या 2 प्रमुख नावांची चर्चा जोरात आहे. दौंड तालुक्यातील वैशाली नागवडे आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रतिभा शिंदे. वैशाली नागवडे यांना आक्रमक नेतृत्व आणि जनसंपर्कासाठी ओळखलं जातं. तसंच महिला बचत गट, आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविकांसाठी त्यांचं काम विशेष लक्षात आलंय. तर प्रतिभा शिंदे सामाजिक कार्यातून सक्रिय असून महिलांच्या प्रश्नांवर सातत्यानं आवाज उठवणाऱ्या कार्यकर्ता म्हणून परिचित आहेत. अद्याप अधिकृत निर्णय जाहीर झालेला नसला तरी महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर या दोन्ही नेत्या सकारात्मक कामगिरी करणाऱ्या म्हणून पाहिल्या जात आहेत. ही नियुक्ती महिलांच्या हक्क आणि सशक्तीकरणासाठी महत्त्वाची ठरणार आहे. येवला तालुक्यात सोमवारी कांदा आणि मका उत्पादक शेतकऱ्यांच्या मोठा जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आलाय. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू प्रमुख उपस्थित राहणार आहेत. मोर्चामध्ये शेतकऱ्यांनी पक्षभेद बाजूला ठेवून एकजुटीने सहभाग होण्याचं आवाहन आयोजकांनी केलंय. शेतकऱ्यांचे प्रश्न शासन दरबारात प्रभावीपणे मांडण्यासाठी हा मोर्चा योग्य संधी ठरणार आहे. देशाच्या अन्न सुरक्षेसाठी शेतकरी अत्यावश्यक असून त्यांच्या मेहनतीला योग्य मोबदला मिळावा यासाठी मोर्चामध्ये त्वरित कर्जमाफी, वीज बिल माफी, अवकाळी पावसामुळे नुकसान भरपाई आणि कृषी उत्पादनांना हमीभाव अशा प्रमुख मागण्या मांडल्या जाणार आहेत. शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आले. शहीद भगतसिंग, राजगुरू सुखदेव यांच्या शहीद दिनी 23 मार्चला नाशिक येथे येवला या बाजार समितीतून आपण 3 वाजता 23 तारखेला कांदा आणि मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढणार आहोत. मी सुद्धा येणार आहोत, आपण सुद्धा यावं. शेतकरी म्हणून जगता यावं, शेतकरी म्हणून लढता यावं. आणि म्हणून या सगळ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या प्रश्न आणि मका उत्पादक शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी एकदा एकजूट होऊन मोठा लढा उभारू आणि जमलंच तर मुक्कामी या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. निफाड तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे कांदा, द्राक्ष, मका, गहू यासह विविध पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. माजी खासदार समीर भुजबळ यांनी टाकळी, विंचूर, कोटमगाव, खडक, माळेगाव आणि वनसगाव परिसरातील शेतकऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांचे प्रश्न ऐकले. समीर भुजबळ यांनी तहसीलदारांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून तातडीने सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले, जेणेकरून एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. त्यांनी मंत्रालयातून मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत मिळेल असं आश्वासन दिलंय.
वाशिम येथील स्थानिक गुन्हे शाखेनं चालत्या बसमध्ये प्रवाशांच्या पर्स आणि दागिन्यांची चोरी करणाऱ्या महिलांच्या टोळीचा पर्दाफाश करत 3 महिलांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून चोरी गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. 13 मार्च 2026 रोजी निर्मला दिलीप श्रीनाथ बसमध्ये उमरखेडकडे जात असताना त्यांची पर्स चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांना मिळाली होती. पर्समध्ये सोन्याची पोत आणि रोख रक्कम होती. तपासादरम्यान 20 मार्च रोजी वाशिम बस स्थानक परिसरात संशयास्पद हालचाली करणाऱ्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिली आहे. अटक आरोपींमध्ये लक्ष्मी गड्डी, कविता गड्डी आणि गंगम्मा उलमय्या गड्डी यांचा समावेश आहे. अनसिंग पोलीस पुढील तपास करत आहेत. या महिलांकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. एका अज्ञात व्यक्तीनं दुपारी सुमारे 1:30 वाजण्याच्या सुमारास रेल्वेच्या विद्युत खांबावर चढून गोंधळ घातल्याची घटना घडली. सुरुवातीला आरपीएफ जवानांनी त्याला समजावून खाली उतरण्याचं आवाहन केलं, मात्र त्यानं ऐकलं नाही आणि एका पुलावरून दुसऱ्या पुलावर चालत गेला. परिस्थिती गंभीर होत असल्यानं रेल्वे प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून 2 ते 3 फलटांवरील विद्युत पुरवठा खंडित केला. दरम्यान त्या व्यक्तीनं पोलिसांकडे मोबाईल फोनची मागणी केली. पोलिसांनी त्याला फोन दिला, मात्र तो फोन खिशात ठेवून घेतला आणि सुमारे अर्ध्या तासानंतर तो फोन खाली फेकून दिला. अखेर विद्युत प्रवाहाचा धक्का लागल्यानं तो खाली पडला. त्याला तातडीनं उपचारासाठी कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती सध्या गंभीर आहे. या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यानं असं कृत्य का केलं याचा तपास पोलीस करत आहेत. साधारण 14:42 म्हणजे 2:42 वाजता आम्हाला कॉल आला. आशुतोष कुमार म्हणून एक व्यक्ती होती. त्यांनी सांगितले की प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती एक व्यक्ती पोलवर चढलेला आहे. त्या अनुषंगाने आमची गाडी त्वरित निघली आणि घटनास्थळी आली. आम्ही शिडी लावून त्या व्यक्तीला उतरवण्याचा प्रयत्न केला, पण ती व्यक्ती प्लॅटफॉर्म 1 वरून 2, 2 वरून 3, 3 वरून 4 अशी पळत होती. त्याच्या मागे आमचेही लोक रेस्क्यू करण्यासाठी जात होते, परंतु 4 नंबरवर गेल्यानंतर त्याला अचानक शॉक लागून तो खाली पडला. खाली पडल्यानंतर पोलिसांनी त्याला पुढील उपचाराकरता रुक्मिणीबाई रुग्णालय येथे नेण्यात आलेलं आहे. इतकीच माहिती आमच्याकडे उपलब्ध आहे. सर, त्याला एक फोन पण देण्यात आला. त्यांनी फोन अर्धा तासानंतर परत केला. तो कोणाशी बोलला का काय? त्याबाबत आम्हाला माहिती नाही आहे. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.